नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिगंजेची माती विटेची ओळख. वेजेगावमध्ये सेवा करणाऱ्या दीपक रणदिवे सरांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड. सांगली जिल्ह्यातून अभिमानाची बातमी. मूळ आटपाडी तालुक्यातील दिगंजी गावचे सुपुत्र आणि सध्या विटा येथे स्थायिक. वेजेगाव येथील दाजी पाटलोजी विद्यालय आणि श्रीरंग दाजी देवकर ज्युनियर कॉलेजमध्ये सेवा बजावणारे कला शिक्षक श्री दीपक रणदिवे सर राज्यस्तरीय कला शिक्षक पुरस्कारासाठी निवड. जन्मभूमी दिगंजी, कर्मभूमी वेजेगाव आणि सध्याचा निवास विटा. या त्रिसूत्री प्रवासातून रणदिवे सरांनी राज्य पातळीवर आपली छाप उमटवली. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान आणि सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. दिगंजी ते वेजेगाव आणि आता राज्य पातळीवर नाव. रणदिवे सरांचा प्रवास ठरला प्रेरणादायी. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, त्यांचे सर्व सहकारी स्टाफ मेंबर, शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट प्रतिभाताई शेंडे, स्कूल कमिटीचे सदस्य श्री रामजी आबा पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष श्री संजय पाटोळे, रमजान मुल्ला तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. मी एस.बी. पाटील, मुख्याध्यापक, दाजी पाटलोजी विद्यालय व श्रीरंग दाजी देवकर ज्युनियर कॉलेज वेजेगाव. मी आणि माझा स्टाफ यांच्या वतीनं माझ्या विद्यालयाचे कला शिक्षक श्री दीपक रणदिवे सर यांना आदर्श कला अध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपण शाळेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. त्यांना मिळालेला हा पुरस्कार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी निवडायचा होता. त्यांनी केलेलं काम पाहून आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यामधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. या विद्यालयात त्यांनी 1 वर्ष झाले बदलीने या विद्यालयामध्ये आले. विद्यालयात आल्यापासून त्यांनी त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडलेलं आहे. त्यांनी विद्यालयामध्ये RSP हा विषय नव्यानं सुरू केला. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन मिळावं हा त्यांचा नेहमी हेतू असतो आणि ते प्रामाणिकपणे काम करत आहेत, इथून पुढे करतील. आता हा जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल वेजेगाव हायस्कूल आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी परत एकदा मुख्याध्यापकी नात्याने त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीमध्ये त्यांना असे पुरस्कार मिळत जावं, आपल्या शाळेचं नाव, रयत शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल हो, अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय.